काय काय सॉरी 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 काय मग पूजा काय बोलते आज काय किचन मध्ये नवीन हा तेच रोजचं हा नवीन तर काय नाही मग नवीन कर ना नाही आता नाही काय नाही मला आता खूप सारं काम आहे तुमचं काय प्रश्न घेऊन येऊ नका आता माझ्याकडे अगं कोण प्रश्न घेऊन आलाय येड लागलाय का तुला मला माहिती तुम्ही कॅमेरा घेऊन आलात तर काय ना काय तर प्रश्नच घेऊन येतात आणि माझा फचका करून जातात अरे नाही रे बाई प्रश्न नाही मी बघत होतो काय करतेस तू सेल्फी काढूया मस्त मस्त सेल्फी काढूया सेल्फी काढूया सेल्फी काढूया सेल्फी काढूया सेल्फी मारलात का तुम्ही अगं हळूच असं केलं ग तुम्ही ना जावा यार डिस्टर्ब करता मला काम आहे खूप सारं ठीक आहे जावा हे काय काय हे काय काय अशी अशी काय ते काय केस आहेत माझे साप आहे थांब 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 काय 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 झाले काय झाले काय झालं ग माझे केस का सोडले तुम्ही केसाला सोडले चापल्या मम्मी डोका पडलेस काय केस असे वडत 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 घेऊन आलात मला अगं अगं केसामध्ये एक छोटासा किडा होता ग अगं किडा होता ग बाहेर अरे बाहेरने येतात कधी कधी किडे डोसक्यात बसलेला तो उघड्यात चावून कानाबिनात गेला असतं तर किती भारी पडलं असतं मी पहिला हळूच काढण्याचा अगं पहिला मी हळू काढत होतो मग सूत गेलं तर किती कधीपासून तो तिथं बसलाय हळू काढत होतो पण त्यांनी पकडून ठेवलेला तुझ्या केसाला खोटं अगं तो निघत नव्हता ना पकडून ठेवलेला केसाला जोरात अच्छा मी लावतो चल केस तर पण ते पकडून ठेवलेलं केसाला जोरात त्यांनी म्हणून अगं थांब की 2 मिनिटं बोलतोय ना मग ते त्यामुळे खेचायला लागलं जोरात खेचायला लागला आणि ही जी अंगात ताकदच नाही जर 2-3 दगड ठेव खिशामध्ये हा जेणेकरून एवढं म्हणजे हलकी फुलकी आहे ग मी नुसतं मी असं पकडून तो किडा काढत होतो तर पाठी 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 यायला लागली पडलं ते हिटर एवढ्या जोरात वरनं खाली 300-350 रुपयाला फटक्यात लगेच झटका मला हिटरची पडली मला लागलं त्याचं काय नाही बघ मम्मीला तुझ्यापेक्षा जास्त हिटरची व्हॅल्यू बघ पूजा तुझ्या सासूबाईला तुझ्यापेक्षा जास्त हिटरची पडल्या अगं असं काय मोठा अत्याचार केला ग असं काय मोठा अत्याचार केला दाखव बरं जरा कुठं काय अत्याचार केला दरीत ढकललं का तुला का विहिरीत ढकललं तुला काय केलं बे तुला एवढं दाखव बोलतं जरा तरी दया करायची केसाचा फायदा काय तसं पण जेवणात केस येतातच ना काय राव पूजा एवढं पण सहन होत नाही तुझ्या डोसक्यात होता किडा तो किडा काढत होतो म्हणून खेसायला नीट बोल तुझ्या डोसक्यात किडे भरलेत बोलू नये तुझ्या केसात किडा होता तो काढत होतो तुमच्या डोसक्यात भरलेत म्हणून तुम्हाला किडे दिसतात सगळीकडे काय केलं उभा आहे ना मी फक्त माझं घर आहे माझा कॅमेरा माझा फोन माझा हात तुला काय प्रॉब्लेम आहे मला काम करू दे ना खरंच सांगते मी मला काम करू दे वेळ झाला यार 9 वाजून गेलेत वाजू दे 9 तर रोजच वाजतात ना आज काय नवीन आहे स्वयंपाक ते दे मला काय दे पडलेलं ते
सॉरी 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 सॉरी. आता मी चाललो, आता चाललो मी, आता सिरियसली चाललो. मी भाकऱ्या नाही करणार, मी जेवण नाही करणार, तुमचं तुम्ही करायचं खायचं. अगं सॉरी ना, मस्करी केली ग, मला नाही करायचंय. मस्करी. बाबा आजोबा पण आले. हाय आजोबा. हॅलो. कुठे गेलता फिरायला? गेलतो फिरायला. महिने बघ काय केलंय. हे काम धंदाच नाही. काठी घे तिथली. काठी घे तिथली. अगं मी नाही केलं, तिने. करू दे ना तिला भाकरी का जरा डोक्यात. अगं तिने स्वतःहून केलंय. स्वतः येड लागले का तिला? अगं तिने स्ट्रॅटेजी सास भाऊचे सिरियल बघून शिकते हे सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग. स्वतःला लावलं आणि माझ्यावर नाव घेत्या. स्वतःला तू होतीस का? तुम्हाला काय वाटतं मी भाकरी करते, मी स्वतःला लावून आता देऊ तुला का? काय वाटतं तुझा मुलगा खोटं तू बोलतो? खोटं बोलतोस. चल. ते गाणं सांगेल गा काय मम्मी तुला त्याला गाणं. काल आले करू दे ना भाकरी. कशाला- काल आलेल्या सुनेवर तुझा विश्वास आहे, पण जन्माला आल्या मुलावर विश्वास नाही तुझा? नाही विश्वास. मग जन्माला आलेलं मुले लय सांगता नाही. कुछ भी. काय हो? आज बघा कसं केलं, मला भाकरी करून देण्यात आल्या. असलं करणं ठीक नाही बाबा. हं? ठीक नाही. असलं करणं ठीक नाही. अहो आजोबा तिने स्वतःहून केलं, मी काय नाही केलंय. स्वतः कसं करल ती भाकरी खात. भाकरी ठोपाचा स्वतःला लावली आणि मला शिव्या पडावे म्हणून हे सगळं केलंय तिने. हे काय मुझे फसाने का जाळ रचली है. ऐका ना, मी तर आतमध्ये आलात ना, मी खरं सांगते, मी स्वयंपाक नाही करत. तुमचं तुम्ही करा आणि तुमचं तुम्ही खावा. ओ माझं बाळ रडायला लागलं. सॉरी. तुला नाही ग, तुला नाही. आमची मस्करी चालू असते, तुला काय. तू जेव हे बोल. अरे ती का रडली माहितीये का मम्मी? तू तिला नाही घास चारवण्यात तू लेट केलं तिला. ती वाट बघून ती मगापासून पुढचा घास कधी येणार तोंडात. हा, आणि तू आपल्या आर्ग्युमेंट मध्ये तू बिझी झालीस ना, म्हणून ती रडली. तोंडाला ते सगळं त्या तोंडात घालत आहे सगळं. तोंडाला थापते. मी आलो. आता ते पूस तरी तसंच ठेवणार आहेस काय? मी पुसलं तर तुम्ही अजून माझं तोंड गिरवाल, अजून माझं तोंड रंगवाल. अगं नाही ग पूजा. नशिबात दुसरं काय चटणी बिटणी नव्हती, माझं काय हाल झालं असतं. अरे एवढा चटणी बिटणी लावायचं तोंडाला. बघ की कशी बोलते. चटणी बिटणी असते ते लावलं असते का? हाय का नाही मम्मी? तेच नाही येडा आहे मी. चटणी बिटणी कशाला तुझ्या तोंडाला लावलं असं? मग- पीठ आहे व्हिडिओ काढते म्हणून केलंय ते का? बस कर भाकरी गपचूप. चट- बघ वर बघ. चटणी बिटणी काय मला आवाज असते कधीच लावलं असतं. सॉरी काढते. सॉरी. अरे सॉरी ना बाई. अगं सॉरी. नाही लावत ग. अरे त्या चटणी तर टाक. अय्या चटणी. बघू दे तिखट आहे का? तिखट आहे का बघू दे ना. नाही चटणी तर. अजय पुसते. थांब मी पुसतो. वा गोरी झालीस ग तू. किती गोरी झालीस. रोज पीठ लावत जा. मीटर बोल ऑफिसला जाताना पण पीठच लावून जात जा. किती छान दिसतेस बघ. एक साइड एकदम ग्लो, एक साइड काळा. माझ्या घरातली काय पावडर संपले का पीठ लावून जायला? पावडरचं मला वाटतं असर नाही होते तुझ्यावरती. थांब थोडं बाकी तर. अच्छा नाही आता नाही. सॉरी आता नाही. मस्करी केलं ग. मस्करी करणं माझं काम आहे ना. तू पण करतेस की नाही मस्करी माझ्यासोबत? मी रागवतो तुला. मी जेव्हा कामात असतो तेव्हा तू मस्ती करतेस की नाही माझ्यासोबत? कधी एवढी मस्ती नाही करत. तुम्हाला एवढं कधी नाही सतवत मी. आई शपथ किती खोटं बोलतेस पूजा. हा थोडी तर लिमिट ठेव खोटं बोलण्याची. किती वेळा मी कामात असताना तू येऊन माझ्याशी मस्ती करते. मी फोनवर बोलत असताना मस्ती करते आणि आता नाही म्हणतेस. माझी लाडली बायको, माझी प्यारी बायको, माझी भोळी बायको, माझी शानी बायको. काय म्हणते गोरी दिसायला लागली. खरंच दिसतंय. मग तेच तर बोलतोय.
एक साईड तुझी गोरी दिसायला, एक साईड सावळी. म्हटलं आता तू रोज पीठच लावत जा, भारी दिसते. मी पण लावत जाईन, आपण दोघं लावूया. थँक्यू. नाक बघ, नाकात केस पण सफेद झाली तुझी मस्त. नाकात केस नाही पण आतमध्ये असेल ना एखादा, झालाच असेल. सही आहे. अयो बरं आहे का? आम्ही तरी कुठं चांगला काढलं, हिचं काय चांगलं आहे का? बघा पीठ, एक साईडला गहूचं पीठ आहे, एक साईडला ज्वारीचं पीठ आहे अंगावरती. तर मग मित्रांनो, घरात पाहुणे आलं जरा बस वगैरे इरिटेट करायचं कमी करूया. खूप इरिटेट झाली पूजा. आणि किचनचा हाल तुम्ही बघितला असेल. ॲक्च्युली नवीन शिफ्ट झालो आहे, तर जरा तयारी करणं बाकी आहे, थोडं म्हणजे व्यवस्थित करणं बाकी आहे सगळं. तर असे मजाक मस्ती चालत असते घरात. तर शूट करून तुम्हाला दाखवत राहू. जर तुम्हाला आवडत असेल असे व्हिडिओ बघायला तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करणं. बोलताना थोडा प्रॉब्लेम होत असेल, समजत नसेल तर तेही कमेंट करा की बाबा तुझं बोलणं समजत नाही, जरा नीट बोलत जा. काही इश्यू असेल, काही आमच्या बारीक सारीक गोष्टी असतील जे तुम्हाला खटकत असतील तर आम्हाला सांगा कमेंट बॉक्समध्ये. छान छान व्हिडिओ बनवत राहू आम्ही. तर चला, बाय बाय.